गेला कुठे त्यांचा तो. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू अजय आणि प्रवीण सलामीची जोडी तर गोलंदाज पिन्या. यावेळी खेळून काढल्या चेंडू जाते लॉंग ऑफ रिझन मध्ये. एक धाव मिसफील्ड आणि या 4 धावा. यावेळी मारण्याचा प्रयत्न चेंडू डॉट जातोय. अपील करत होते गोलंदाज मात्र चेंडू नक्कीच डॉट आहे. पहिल्या चेंडूवर 4 धावा. एक लकी चौकार म्हणावा लागेल. नशिबाचा चौकार कारण मिसफील्ड झाला आणि तिथे नक्कीच ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 4 धावा मिळाल्या होत्या. त्यानंतर चांगला कमबॅक. चेंडू डॉट गेलेला आहे. हा क्लीन बॉल. व्हॉट डिलिव्हरी यॉर्क केलेला आहे. या ठिकाणी नक्कीच फलंदाज बाद होतोय. पिन्या यशस्वी ठरतोय. धन्यवाद डीजे. आणि पहिला गडी बाद झालाय. नवीन फलंदाज निलेश येतोय. पुढचा चेंडू पिन्या एक चांगला गोलंदाज. यावेळी मारण्याचा प्रयत्न चेंडू एज घेऊन जातो. एस्ट्रेच्या पाठीमागे नक्की 4 धावांसाठी नशिबाचा आणखीन एक चौकार. बघा गोलंदाजी चांगले होते मात्र नशिबाची साथ आहे ती फलंदाजाला. संघाची धावसंख्या 8.
पुन्हा एकदा पुढचा चेंडू राईट आर्म विकेटचा मारा पिण्याचा यावेळी हलकाचा कट गेला आणि पुन्हा एकदा अप्रतिम झेल और कॅच बघा गोलंदाजी ज्याप्रमाणे त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सुद्धा साथ मिळते यावेळी निलेशला बाद केलं जाते दुसरा गडी बाद होतोय धाव संख्या 8 असताना धन्यवाद नवीन फलंदाज गोगा डावऱ्याचा फलंदाज मात्र अप्रतिम गोलंदाजी पिण्या याची जे 2 चौकार आले ना ते नक्कीच नशिबाची चौकार होते मात्र अप्रतिम गोलंदाजी आहे ती नक्कीच पिण्याची यावेळी मात्र अप्रतिम काही नाही मी मात्र भिरकावून देतोय टप्पा चुकला आणि हा मोठा फटका 6 धावांसाठी चौदा धावा होत आहेत नवीन गोलंदाज भार्गव पाटील अप्रतिम डिलिव्हरी आणि बाद अपील केली गेली होती बघूया मात्र पंच फेटाळला होता चेंडू मात्र निर्धाव जातोय अप्रतिम डिलिव्हरी नक्कीच या ठिकाणी ज्याप्रमाणे सुरुवात केली गेली होती नक्कीच पिण्यामार्फत जरी चौकार आला होता त्यानंतरचे जे 2 चेंडू हाताळले होते ना नक्कीच स्टंबर होते यावेळी सुद्धा भार्गव यांनी चांगली सुरुवात केली चेंडू मात्र डॉट जातोय पुन्हा एकदा प्रवीण नवीन आलेला फलंदाज सलामीला आलेला आहे पहिले 2 चेंडू खेळून काढले त्याने मात्र या ठिकाणी एकही धाव पटकावू शकलेला नाही यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण मात्र अप्रतिम झेल टिपला जात आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये धावता झेल सुरुवातीला वाटलं होतं झेलपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल की नाही मात्र या ठिकाणी आणखीन एक गडी बाद होतोय धन्यवाद आणि नक्कीच या ठिकाणी कोकणी वारा सुटलेला या मैदानावर यावेळी मारण्याचा प्रयत्न रत्नागिरीचा वारा आहे मात्र या ठिकाणी नेतो लॉंग ऑफ रिजनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतं एकच धाव मिळते एका धावेने संघाची धावसंख्या वाढवून होते
15वर पोचते. दुसरं षटक मार्गस्थ असताना कारण पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यानंतर अप्रतिम गोलंदाजी भार्गव पाटील मार्फत फक्त आणि फक्त एकच धाव देतोय तो 4 चेंडूंमध्ये. भार्गव मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, मात्र या 6 धावांसाठी आणि हा षटकार जिल्हा पडतो ना. यावेळी बॅक टू द बॉलर खेळून गेला चेंडू तर लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षण चांगला थ्रो, एकच धाव. एका धावेने संघाची धावसंख्या 22 वर पोचते. 2 षटकाची समाप्ती, धावसंख्या झाली ती 22. या षटकामध्ये 8 धावा आलेल्या आहेत. पहिल्या 4 चेंडूमध्ये 1 धाव, मात्र नंतरच्या 1 षटकाने 1 धाव आली. 2 षटक संपले, शेवटचं षटक असेल. धावसंख्या झाले 22. धन्यवाद. महेंद्र येतोय, नंबर 3चा गोलंदाज. यावेळी मारण्याचा प्रयत्न चेंडू जातो फाईन लेग रिझनमध्ये, थोडासा स्क्वेअर लेग रिझनमध्ये. शॉर्ट स्क्वेअर लेगला नक्कीच 1 धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या 23. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघूया आणखी किती धावा जमवल्या जात आहेत. धावसंख्या 23 झालेली आहे. एज मात्र झेल घेण्याचा कुठला प्रयत्न नव्हता. थर्ड मॅन रिझनमध्ये एकच धाव मिळते. क्षेत्ररक्षकाच्या पुढ्यामध्ये झेल पडतोय. एका धावेने संघाची धावसंख्या 24 वर पोचते. पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर महेंद्र. यावेळी चेंज ऑफ पेस, अगोदर बॅट फिरली जाते, चेंडू विशिरा जातोय आणि त्याचा प्रत्येक चेंडू डॉट जातोय. अपेक्षा आहे त्यांच्याकडनं, कारण धावसंख्या फार कमी आहे. लक्षात घ्या 3 षटकांचा सामना आहे. जास्तीत जास्त धावा व्हायला हव्यात. पुण्याचा पुढचा चेंडू. यावेळी मारण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने अप्रतिम क्षेत्ररक्षण, नक्कीच चौकार रोखलेलं आहे. 3 धावा रोखलेल्या आहेत. फास्टेस्ट ड्राईव्ह होता. एकच धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या 25. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फक्त आणि फक्त 3च धावा दिल्या 4 चेंडूंमध्ये. अप्रतिम गोलंदाजी महेंद्रची. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत शेवटचे. धावसंख्या 25. पुण्याचं एज, वॉट अ कॅच. अप्रतिम दुसरा झेल टिपला जातो या ठिकाणी. काय फिल्डिंग आहे बघा यष्टिरक्षक. उंची फार कमी आहे, मात्र काय खेळ आहे, काय अप्रतिम झेल.
नवीन फलंदाज देवराज खेळण्यासाठी आलेला आहे. अप्रतिम गोलंदाजी केली होती देवराजने मागच्या सामन्यामध्ये, मात्र यावेळी त्यांना फलंदाजी करावी लागेल. शेवटचा चेंडू आहे. या पहिल्या डावातील धावसंख्या झाली आहे ती 25. बघूया मोठा फटका येतोय का या चेंडूवर. वाईडचा इशारा. क्रिश येतोय गोलंदाजी मार्कवर. फलंदाजी मार्कवर क्रिश. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव. धावसंख्या 27 आणि जिंकण्यासाठी 28 धावांचं लक्ष. 28 टू विन. त्याला टाइमपास नको, लगेच फटाफट खेळ चालू करायचा आहे. देवराज गोलंदाजी मार्कवर आलेला आहे. 28 धावा जिंकण्यासाठी भावेश आणि भार्गव पुन्हा तीच जोडी ज्या खेळाडूंनी 10 चेंडूंमध्ये 46 धावा पटकावल्या होत्या, एकूण 48 धावा पटकावल्या गेल्या होत्या, तोच संघ इथे 28 धावा चेस करताना.
मात्र देवराज सारखा चांगला गोलंदाज सुद्धा आहे. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, ओव्हर कॅच. आणि या ठिकाणी भावेशला बाद केलं जात आहे. पहिल्याच चेंडूवर हादरा बसतोय. आव्हान स्वीकारण्याचा प्रयत्न होता, मात्र या ठिकाणी मागचा खेळ पाहिला तर नक्कीच चांगले गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण. धन्यवाद. टीम मीटिंग नको, चला वेलकम आहे. अजून 2 मॅच बाकी आहेत. हा सामना झाला की लगेच चिठ्ठ्या उडवण्यात येतील आणि नंतर मग 2 सामने होतील. लक्षात घ्या, या सामन्यानंतर विजेते संघाचे, जे विजयी झाले संघाचे कर्णधारांनी या पॅव्हलियनमध्ये यायचं आहे. देवराज पहिल्या चेंडूवर यश घेऊन गेलेला आहे. जिंकण्यासाठी 28 धावांची गरज असताना यावेळी मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि अप्रतिम झेल. क्रिश आणि झेल पकडलेला. 2 चेंडूवर 2 गडी बाद. धन्यवाद डीजे. आणि या ठिकाणी नक्कीच नवीन फलंदाज पिणे आलेल्या लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद झालेले आहेत. हॅट्रिकवर आहे नक्कीच गोलंदाज देवराज. अप्रतिम गोलंदाज. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा पहिलं षटक अप्रतिम हाताळला होता. तोच गोलंदाज पुन्हा एकदा आपला गोलंदाजी मार्कवर. देवराज इन हॅट्रिक साधली जाते का पाहायचं आहे. यावेळी काटपे ड्राईव्ह चेंडू येतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो मात्र वाईड होतोय. 2 धावा मिळतात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण केल्या जातात. ज्या ठिकाणी एकच धाव व्हायला हवी ती त्या ठिकाणी मात्र 3 धावा मिळतात.
3 धावाने स्वतःचं संघाचं खातं खोललं जात आहे नक्कीच ते पिण्यामार्फत. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर समोर जात आहे नक्कीच फलंदाज भार्गव. यावर करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचे एज घेऊन जातो फाईन लेग रिझनमध्ये, थोडासा स्क्वेअर लेग रिझनमध्ये जातोय. शतरक्षक आहेत त्या ठिकाणी एकच धाव मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या 4 वर पोहोचत आहे. पहिल्या 2 चेंडूवर 2 गडी बाद झाले होते. 2 मोठे फटके खेळताना 2 गडी जलचीच्या रूपाने बाद झाले होते. हॅट्रिकवर होता देवराज, मात्र हॅट्रिक चुकवली गेली होती ते पिण्याने. त्या चेंडूवर 3 धाव आल्या, त्यानंतर 1 धाव, एकूण धावसंख्या 4. पुढचा चेंडू नक्कीच 5वा चेंडू असेल या पहिल्या षटकातील. जिंकण्यासाठी 28 धावांचं लक्ष, मात्र ते पहिल्या 2 चेंडूमध्ये काहीसं मोठं करून ठेवलं होतं ते गोलंदाजाने. यावेळी अप्रतिम असा फटका, नक्कीच 6 धावांसाठी पिण्याच्या बॅटमधून आलेला षटकार. धन्यवाद डीजे. आणि या ठिकाणी षटकारांनी संघाची धावसंख्या 10 वर पोहोचते. अजून एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील देवराजचा. यावेळी मोठा मोठा आणि फार मोठा षटकार. जर असा मोजायला गेला तर दशा होता हा. 10 धावा मिळायला हव्यात, मात्र या षटकारांनी धावसंख्या 16 वर पोहोचते. 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. पुढचा चेंडू गुलाम गोलंदाजी मार्कवर येतोय. आणि या षटकारांनी आजच्या दिवसातील 59 षटकार झालेले आहेत. बघा, सकाळपासून चौकारापेक्षा षटकार जास्त आलेले आहेत. 59 6 लागलेले आहेत या ठिकाणी या स्पर्धेमध्ये. भार्गव तर गोलंदाजी मार्कवर गुलाम, आणि लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू भिरकावून दिला 6 धावांसाठी. तुम्ही मागच्या सामन्यामध्ये पाहिलं होतं की 10 चेंडूंमध्ये 48 धावा पटकावल्या गेल्या होत्या या संघाने. तुम्ही जर लेग स्टंपवर चेंडू टाका, नक्कीच तो भिरकावून दिला. खास करून बघायला गेलं तर अगोदरच एक फलंदाज सुरुवातीचा नक्की लवकर बाद झाला. भावेश
नाहीतर सामना कधीच संपला असता. मात्र यावेळी सुरुवातीचे 2 गडी जेव्हा बाद झाले ना तेव्हा वाटलं होतं की सामन्यामध्ये रंगत येईल. मात्र हवा काढून गेलेली आहे ती नक्कीच पिण्याने. चांगली फलंदाजी आणि आता मात्र नक्कीच त्याला साथ देतोय तो भार्गव. पुण्याच्या खेळाला सुरुवात होते. गुलाम चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या सामन्यामध्ये. यावेळी मात्र पहिल्याच चेंडूवर भरकटला गेलेला आहे. 6 धावांसाठी पुन्हा एकदा मोठा फटका. बघा चेंडूवर नजर सुद्धा ठेवली नाही. 6 धावा. फटका लागल्यानंतर कॉन्फिडन्स केवढा होता तो भार्गवचा. आणि सामना संपलेला आहे. यावेळी 8 चेंडूमध्ये सामना संपलेला आहे. मी अगोदरच म्हणालो होतो फलंदाजांना पहिल्या सामन्यात 10 चेंडू सामना संपवला. यावेळी किती तर त्यापेक्षा कमी. याच्यामध्ये तिन्ही विजेता संघाच्या कर्णधार या ठिकाणी चिठ्ठ्या उडवण्यात येतात. 12 संघ होते. गणेश 11 खुडे, अष्टविनायक दिवा आणि जय हनुमान कासारडे तिन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी चिठ्ठ्या उडवण्यात येत आहेत. तिन्ही संघाचे कर्णधार हजर राहा. आता टीम झाली त्याच्या आले ना.